जय धर्मेश, जय सेवा, जय मल्हार, जय भीम, जय ज्योती, जय शिवराय। या भारतामध्ये जेव्हा जेव्हा संविधानाची हक्काची लढाई लढल्या जाते त्यावेळेस संविधानाच्या हक्काच्या लढाईच्या विरोधात काही ना काहीतरी षडयंत्र रचल्या जाते। असं चित्र या स्वतंत्र भारतात महाराष्ट्र राज्यात दिसत आहे। गेले अनेक दिवसापासून धनगर जमात संविधानिक हक्काची लढाई लढत आहे, परंतु लढाई लढत आहे, परंतु त्या लढाईला यश येत नाही। का येत नाही तर याच्यावर थोडंसं थांबून चिंतन करून का नेमकी आमची चूक कुठं होत आहे, नेमकं कोण आम्हाला अडवत आहे, नेमका आमचा शत्रू कोण, आमचा मित्र कोण याची जाण झाल्याशिवाय आणि नेमकं आमच्याजवळ आहे का, जे हक्क आम्ही मागत आहोत ते आम्हाला मिळाले आहे का, या सर्व गोष्टीचं चिंतन केल्याशिवाय आणि मनन केल्याशिवाय आणि ते बुद्धिमंदी साठवल्याशिवाय ते चेतनामध्ये जागृत केल्याशिवाय आपण योग्य मार्गाने जाऊ शकत नाही। कारण आपण जर बघितलं तर ज्या वेळेस कुरुक्षेत्राची लढाई झाली त्यावेळेस कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला घेऊन श्रीकृष्ण गेले, त्यावेळेस ज्यावेळेस आता युद्ध सुरू होणार, युद्ध होण्याच्या याच्यावर आहे, अशा परिस्थितीमध्ये अर्जुनाने समोर आपले सर्व बघून तीर कामटा खाली टाकून दिला आणि श्रीकृष्णाला सांगितलं का मी आता लढाई लढूच शकत नाही। त्यावेळेस श्रीकृष्णानं या खचलेल्या शरीरावर पुन्हा त्या शरीराला ताट उभं करण्यासाठी त्याच्या मनावर जो क्षत्रियता आहे त्या क्षत्रियताचा श्लोकाच्या माध्यमातून त्याला ताठ मानेनं उभं केलं। गीता सांगून, गीता एखाद्या झाडाच्या खाली सांगितलेली नाही, रणाच्या रणभूमीमध्ये, युद्धाच्या रणभूमीमध्ये ते गीता सांगितलेली आहे, म्हणून ते पवित्र आहे आणि ते आपल्या सर्वाच्या उपयोगाचे आहे। आणि जे कार्य आपण करतो हे जे इतिहास घडलेला आहे त्या इतिहासाला डोळ्याच्या समोर ठेवून आपल्याला तो वर्तमानात आणि वर्तमानात बोध घेऊन आपल्याला भविष्याचा जे वेध घ्यावं लागते। तर या सर्व जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे आणि वर्तमान काळ आहे, या तिन्ही याचा जसा संबंध आपल्या येणाऱ्या पिढीशी आहे, गेलेल्या पिढीशी आहे आणि आज आपल्या वर्तमान म्हटलं तर आपल्या पिढीशी आहे। तर या सर्व तिन्ही पिढ्याचा इतिहास जर आपण डोळ्यासमोर ठेवला आणि आपण जर आपल्या कार्याला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला यश येतो। कारण आम्हाला स्वातंत्र्यापासून मिळालेला आहे, पहिल्या राष्ट्रपतीने दिलेला आहे, नंतर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे, दोन्ही सभागृहाचे संसदेचे बिल आहे, गृहमंत्र्याचं नोटिफिकेशन आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे। मग एवढं सारं असताना सुद्धा आम्ही लढाई लढतो। जे आमचे लढाई करते आहे, ज्याचं लढाईचं नेतृत्व करत आहे, कुठे चुकत आहो आम्ही, नेमकं याच्यावर आपण जर हे केलं तर आपल्या सर्वांच्या लक्षात येते। कारण तर आपली अनेक दिवसापासूनची मागणी आहे, वेगवेगळ्या टप्प्यानं आपली मागणी आज रोजी कुठेतरी आपली मागणी त्या अंमलबजावणीवर येऊन टेपलेली आहे। आता अंमलबजावणी म्हणजे काय, अंमलबजावणी म्हणजे जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत अंमलबजावणी होत नाही, परंतु दुरुस्ती होईल त्याच्यानंतर अंमलबजावणी होईल, हा सिद्धांत योग्य आहे। परंतु नेमकं अंमलबजावणी करा म्हणजे आपण बाजारातून जर वांगे आणि आलू आणले आणि त्या आलू वांग्याचीच भाजी व्हावी म्हणून जर आपण ठरवलं तर होणार का, तर नाही होणार। त्याच्यासाठी आपल्याला तेल, तिखट, मीठ, माल मसाला, लसण, कांदा हा सगळ्या गोष्टीचा लागेल आणि हेच एक दुरुस्तीचा उपाय आहे, त्याच्यानंतर अंमलबजावणी। असंच तर सिद्धांत इकडे आहे। म्हणून माझं म्हणणं आहे का ज्यानं चूक केली तो दुरुस्ती करत बसेल, आम्हाला काय करायचं, आम्ही चूकच केली नाही तर आम्ही दुरुस्ती करा
किंवा आम्हाला दुरुस्तीची काय गरज आहे? ज्यांनी चूक केली ते दुरुस्ती करत बसेल, त्यांना त्या चुकीवर त्यांनी त्यांचं कार्य करायचं आहे. कारण संविधानाचे जे पालनकर्ते आहे, जे प्रशासकीय अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याची चूक असेल किंवा जे संविधानाच्या माध्यमातून आमच्या मताधिकाऱ्यांना आम्ही जो आमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या शासनाच्या ठिकाणी पाठवलं, त्या शासनाच्या लोकप्रतिनिधीचे ते कार्य आहे. परंतु आज रोजी त्यांच्या चुका आणि भोगा लागते आम्हाला, अशी गती आहे. म्हणून कुठेतरी आपणही या सर्व गोष्टीचं चिंतन आणि मनन करून का चूक तुम्ही केली तुम्ही दुरुस्त करा, नाही तर आम्हाला आहे तसं द्या, हे भूमिका घेऊन जर आपण आपल्या कार्याला सुरुवात केली तर आपले सर्व प्रश्न निकाली निघतील. कुठलाही प्रश्न आपला राहणार नाही. कारण तर ज्या प्रकारे आपल्याजवळ असे जर असंख्य पुरावे आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, त्यामध्ये आमच्या जातीचा उल्लेख आहे, आणि मग तो उल्लेख असेल, सुप्रीम कोर्टाचा निकाल हा संपूर्ण भारताला लागू होत असतो, मग आमच्या महाराष्ट्राला लागू नाही का? आम्ही महाराष्ट्रातले धनगर काय कुठे पाकिस्तानातून आले का? कुठे अफगाणिस्तान आले का? परंतु असलं मुद्दे कोणी आमचे लोकप्रतिनिधी मांडत नाही, योग्य मार्गाने जाताना दिसत नाही. म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसाधारण लोकांपर्यंत, कारण तर त्या काळामध्ये ज्या काळामध्ये 597 संस्थानिक राजे होते आणि त्या राजाच्या राजवाड्यामध्ये आमचे लोक सैनिक म्हणून काम करायचे, आणि ज्यावेळेस सैनिक म्हणून काम करायचे आणि ते राजे ज्यावेळेस संस्थानिक राजे आम्हाला हुकूम द्यायचे, त्यावेळेस आम्ही त्या संस्थानिक राजाच्या मध्ये जेवढे काही गावं येत असतील त्या गावाचे आम्ही रक्षण करायचे आणि त्यांच्याकडून जो लगान आहे ते वसूल करायचे. असे कामं त्या काळात होते. आणि मग त्या काळात जर असले कामं असेल आणि आमचे पूर्वज जर हे करत असेल काही ठिकाणी, आणि मग एवढं सारं असताना सुद्धा इंग्रज त्या सर्व संस्थानिक राजावर भारी पडून या भारतावर राज्य करत होते, तर मग आजच्या युगामध्ये जे आम्ही SC ST OBCचे जे काही खासदार आहे, आमदार आहे, मग हे तर बहुसंख्य आमचे आहे, तरी पण तिथं आमच्या विरोधात कायदा होत असेल तर मग हे कडाडून विरोध का करत नाही? तर हे पूर्वीची जर आपण इतिहास बघितला आणि आजचा जर वर्तमानाचा जर बघितला तर हे मिळतं जुळतं येते. म्हणून आज गरज आहे आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण दिलं आणि त्या शिक्षण घ्या, शिक्षणाच्या रूपी तुम्ही या पेनीनं चारही दिशामध्ये जाऊ शकता, अशा पद्धतीचं आपल्याला जे हक्क दिले, आणि त्या हक्काच्या माध्यमातून जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे ज्ञानाच्या भरवशावर होत असते. मग आपण जर शिकलो असेल, सवरलो असेल, आपण जर त्यांचे वंशज असेल, तर मग आज आपण आपल्यावर जो होणारा अन्याय आहे, या अन्यायासाठी त्या काळामध्ये सर्वसाधारण घरचा पोरगा हाताशी काही नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या बलाढ्य इंग्रजाशी, संस्थानिक राजाशी आणि त्याला साथ सहयोग करणाऱ्या सर्व जमीनदार असतील, गुमस्ते असतील, सावकार असतील, अशा बलाढ्य सैनिकासोबत जर एक सर्वसाधारण धनगराचं पोरग मैदानात येऊन संघटन तयार करून त्यांना लडका नीती शिकवून, त्याला गुरिला नीती शिकवून जर यांच्यावर भारी पडलं असेल आणि इंग्रजाला सडो की पळो करून सोडलं असेल, तर मग आज आम्ही त्यांचेच वंशज आहो. हे भारतभूमी त्यांनी वाचवून ठेवली, आम्हाला आज रोजी उभं राहिला, तर मग आम्ही त्यांचे वंशज आहोत, आम्ही आमचा हक्क का मिळवू शकत नाही? तर मग आज आपल्याला सर्वसाधारण लोकांना पुढे यावं लागेल. कारण तेव्हा संस्थानिक राजे भरपूर होते, तरी पण इंग्रजांनी राज्य केलं. आजही आमचे आमदार खासदार भरपूर आहे, तरी पण आमच्यावरच अन्याय होतो. हा कुठेतरी ताळमेळ म्हणजे योग्य मार्गाने आम्ही जात आहो का, याच्यावर चिंतन करणे आवश्यक आहे. म्हणून सर्वसाधारण घरचा पोरगा जोपर्यंत रणभूमीमध्ये येत नाही आणि गुरगुरल्या वाणी करत नाही, तोपर्यंत हे गेंड्याच्या कातडीचे लोक आमच्यावर अन्याय करणार आहे. कारण तर आमचे जे लोकप्रतिनिधी गेले हे सर्व सत्तालोभी लोकप्रतिनिधी आहे आणि हे तत्वहीन पक्षाचे सत्तालोभी लोकप्रतिनिधी. त्यामुळे आमच्यावर होणारा अन्याय यांना दिसत नाही. यांना यांची संपत्ती आणि यांना यांचा परिवारवाद, यांचा नातं गोतं हे सर्व टिकवणे आहे. त्यामुळे यांना पदाची लालसा आहे आणि सर्वसाधारण लोकांना न्यायाची अपेक्षा आहे.
आणि जर त्या काळामध्ये धनगराचं एक पोरग सर्वसाधारण घरचं जर जनजमीन जंगल वाचवू शकलं असेल, लगान टॅक्स नसन दिला असेल, त्या लगान टॅक्सच्या विरोधात, या भूमीच्या विरोधात जर लढलं असेल ना, ते आमच्यासाठी वाचवून ठेवली असेल, तर मग ते आम्ही क्रांतीचा इतिहास स्वीकारायचा की चाकरीचा इतिहास स्वीकारायचा? जेव्हा क्रांतीचा इतिहास आपण आपला पुढे मांडू तेव्हा शत्रू आपल्या समोर राहणारच नाही. कारण तर ज्या काळामध्ये हा इतिहास घडला, ऐन सोन्याच्या सोनेरी पानासारखा हा इतिहास आहे. कारण ते जे आदिवासी समूहामध्ये आहे, काही आदिवासी समूहातल्या बायासुद्धा त्या लोकांनी अगवा केल्या होत्या, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला होता. अशा परिस्थितीमध्ये ते धनगराचं पोरगं निघून हा सर्व अन्याय अत्याचार थांबवलेला आहे. हा क्रांतीचा इतिहास आपल्याला पुढे आणणे आहे. तो वीर बुधू भगत आहे. त्याच्यानंतर या भूमीचा दुसरा सातबारा ज्याच्या नावावर इंग्रजांनी देऊन गेले, तो वीर जत्रा भगत आहे, ते धनगराचं पोरगं आहे. मग एवढा सारा जर आमचा इतिहास असेल तर मग आज आम्ही खरंच त्या इतिहासाप्रमाणे, त्या महापुरुषाच्या नीतीप्रमाणे चालतो का, याच्यावर चिंतन आणं म्हणून करून योग्य मार्गाने जाणे हे काळाची गरज आहे. आणि हे करू शकते तर सर्वसाधारण घरचं पोरगं करू शकते. आमचे जे नेते आम्ही म्हणतो, 112 खासदार संसदेमध्ये ओबीसीचे आहे, 131 खासदार SC आणि STचे आहे. हे दोन्ही जर मिळवले तर 243 खासदार होतात. मग जर 243 खासदार SC ST OBCचे आहे, तरी पण SC ST OBCवरच अन्याय होतं. हा कुठेतरी ताळमेळ आपल्याला जुळता मिळता दिसत नाही. म्हणजे आमच्यावर अन्याय होण्यासाठी आम्हीच जबाबदार आहोत का, की आमचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहे? म्हणून हे तत्वहीन पक्षाचे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आहे. म्हणून तुम्ही यांच्या भावनिक भाषणावर न जाता तुम्हाला स्वतःला समोर येऊन तुमच्या हक्काची लढाई तुम्हाला स्वतः लढावं लागेल. हे तुम्हाला तुमचे हक्क अधिकार मिळवून देणार नाही. तुमच्या हक्कावर जर गदा येत असेल तर हे चुपचाप राहणार आहे. कारण हे पोझिशनमध्ये आहे. पॉवरवाला नेता बोलू शकतो, पोझिशनवाला बोलू शकत नाही. कारण हे तत्वहीन पक्षाचे सत्तालोभी लोकप्रतिनिधी असल्यामुळे हे यांच्या संपत्तीचा रक्षा करण्यासाठी हे तिथे बसलेले आहे. यांना पद प्रतिष्ठा महत्त्वाची आहे, यांना परिवारवाद महत्त्वाचा आहे. आज रोजी जे अधिवेशन चालतात, हे अधिवेशन लोकांच्या उपाययोजना करण्यासाठी अधिवेशन असतात. लोकांचा वाटा त्यांना किती द्यायचा, त्यांच्या उन्नती कशी झाली पाहिजे, त्यांची आर्थिक उन्नती कशी झाली पाहिजे, त्यांची शैक्षणिक उन्नती कशी झाली पाहिजे, त्यांची राजकीय उन्नती कशी झाली पाहिजे, असं या छोट्या छोट्या ज्या जातीमध्ये जे लोक विभागलेले आहे, या सर्व लोकांच्या म्हणजे उपाययोजना केल्यासाठी हे अधिवेशन राहतात. परंतु या अधिवेशनात आपण जर बघितलं तर अधिवेशन या पार्टी त्या पार्टीवर विरोध करताना दिसते, तो पार्टी या पार्टीवर विरोध. अरे आज तर सरकारमध्ये तुम्ही तिन्ही पक्ष आहे. मग सर्वच पक्ष जर सत्तेमध्ये असेल तर मग हा कुरघोड्या कशासाठी? म्हणजे नेमकं ज्या सर्वसाधारण लोकांना भुलतापा दाखवण्यासाठी तर हा प्रकार चाललेला नाही. म्हणून आपल्या सर्वसाधारण लोकांनी या सर्व गोष्टीवर चिंतन आनंद म्हणून करून, जो शिकलेला माझा बांधव आहे, जो नवतरुण पोरगा आहे, आज रोजी घरात आहे, सर्व समजतात त्याला, तो गुरगुरण्यासाठी जोपर्यंत रणमैदानात येणार नाही तोपर्यंत आपले हक्क आपल्याला मिळणार नाही. हा व्हिडिओ कोणावर टीका करण्याच्या उद्देशाने टाकलेला नाही. जे माझे व्हिडिओ आहे हे सर्व जे सत्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे जे आम्हाला सांगल्या जाते त्याचा खोट्याचा पर्दाफाश, यासाठी याचं नाव ते दिलेलं आहे. कारण हा इतिहास जर क्रांतीचा आहे, क्रांतीचा इतिहास पुढे येणे काळाची गरज आहे. आणि हे जे लोक बार बार खोटं बोलू आम्हाला सांगत आहे, या खोट्याचा पर्दाफाश म्हणूनच ते चॅनल टाकलेलं आहे. आणि माझा सर्वसाधारण बांधव याच्यातून जागृत झाला पाहिजे आणि त्याला त्याच्या हक्क अधिकार कसे मिळावे, ज्या प्रकारे संविधानात आपलं हक्क अधिकार लिहिलेले आहे त्याच प्रकारे आपले कर्तव्यसुद्धा लिहिलेले आहे. आपले कर्तव्यसुद्धा आपण आठवायचे आणि आपले हक्क अधिकारसुद्धा घ्यायचे. जे हक्क अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला जो संघर्ष करावा लागतो ते आपले कर्तव्य आहे. कुठेतरी आपण कामना आणि कष्ट याच्याही पलीकडे आपलं कर्तव्य आहे. या कामनाच्या लालसेमध्ये आपण जे कष्ट करतो काही मिळवण्यासाठी, परंतु आपण आपलं कर्तव्य विसरतो का, ह्याही कुठेतरी गोष्ट आहे. म्हणजे
सत्य आणि असत्य, सत्य आणि खोटं याच्यामध्ये बराचसा तफावत आहे. त्याचप्रकारे कर्तव्य विसरू नये. म्हणून माझी तुम्हाला एवढंच सांगणं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, पोचवा. ही जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि जास्तीत जास्त याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या हक्काची लढाई आपल्यालाच लढावं लागेल. म्हणून असं काही एक नियोजन करा आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आपण एकमेकाशी संवाद साधून आपण याच्यातून योग्य मार्गाने कसं आपण आपला मिळवू शकतो याच्यावर जास्तीत जास्त चिंतन करा. कुठल्याही पक्षाची आणि कुठल्याही नेत्याची चाकरी करण्यापेक्षा आपण समाजाची चाकरी केली ते योग्य होईल. कारण समाजाला काहीतरी मिळालं तर बरं होईल. कारण आपला जन्म झाला हे समाजाला काहीतरी मिळवून देण्यासाठी झाला. अन्यथा या पृथ्वीवर बरेचसे माणसं होते. आपला जन्म कशासाठी झाला? तर या पृथ्वीवर आपला जन्म आणि मृत्यू. जन्म झाला मरण्यासाठी, आपण जगतो मरण्यासाठी. मग मधला जो काळ आहे हे चांगलं करायचं की वाईट करायचं हेच आपल्यासाठी योग्य आहे. म्हणून आपण जे कार्य करू हेच या धर्तरीवर आपले राहणार आहे, या भूमीवर राहणार आहे. म्हणून माझं म्हणणं आहे का ज्या चांगल्या कार्यासाठी आहे ते तुम्ही भरभरून समोर यावं आणि आपले हक्क अधिकार आपणच मिळवून घ्यायचे. कोणी आपल्याला मिळवून देणार नाही. एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि थांबतो.